भुलेश्वरमध्ये बाप्पाची मूर्ती पडली. पण ही जी मूर्ती पडली ह्यामध्ये मूर्तिकाराचाच फक्त चुकी आहे, की अजून कोणाची? कारण की रस्त्यावरती जे खड्डे आहेत, ते खड्डे पाहता फक्त भुलेश्वरमध्येच मूर्ती नाही, तर अजून भरपूर ठिकाणी ती मूर्त्या पडलेल्या आहेत. त्यानंतर माझगावमध्ये पण तुम्ही बघत असाल, की अंडी फेकलेली आहेत मिरवणुकीवरती. या सगळ्या ज्या घटना चालू आहेत, ह्याच्यात एक गोष्ट आहे, की गणपती हा सण मुंबईसाठी किती इम्पोर्टंट आहे तुम्हाला माहीत आहे. कारण की आम्ही लहान असताना एक गोष्ट झाली होती, की पवईमध्ये भांडूप किंवा मुलुंडची एक मूर्ती होती. ते पवईला विसर्जन करत असताना त्या मूर्तीच्या आतमध्ये जे कार्यकर्ते होते ते जाऊन त्यांचा मृत्यू झाला होता. पण अशा घटना आपण खरोखर लक्षात घेऊन काही गोष्टी आपल्याला त्यामध्ये अव्हॉइड केल्या पाहिजेत. का? कारण की आपण एवढी भव्य मूर्ती आणतो आणि ह्याच्यामागे आपली खरोखर श्रद्धा असते. पण मुंबईमध्ये तुम्ही पाहायला गेलात आत्ताची जी रोड्स आहेत किंवा जी सेफ्टी आहे ती आम्ही लहानपणापासून बघतोय ती तशीच्या तशीच आहेत. काहीच डेव्हलपमेंट अजूनपर्यंत त्याच्यावरती होत नाहीये. आपण डेव्हलपमेंटच्या नावावरती फक्त लोकांना गाजर देत आहोत. कोणतीही सरकार येऊ दे, कोणतेही खंड येऊ दे, अजून ही परिस्थिती ती तशीच्या तशीच आहेत. लोकं मरतात, पण त्याच्यावरती फक्त राजकारण केलं जातं. लोकांच्या भावनेसोबत खेळलं जातं. त्यांना हिंदू, मुसलमान आणि इतर गोष्टींमध्ये भिडवलं जातं. पण मेन प्रॉब्लेम असतो तो तुमच्या सुविधा. सुविधांमुळे आज पाक जीवांचा बळी गेलेला आहे. जे कार्यकर्ते होते त्यांनी किती स्वप्न पाहिली असतील, की हा गणेशोत्सव आपण कसा करू? पण खरं बघायला गेलं तर तुम्हाला जर ह्या गोष्टींना कारणीभूत आहे, ते आहेत खड्डे आणि तुम्हाला दिल्या गेलेल्या सुविधा. तुमच्या घराच्या वरून तारा जातात, तुमचे खड्डे व्यवस्थित नसतात, तुम्हाला पाणी चांगलं भेटत नाही, तुम्हाला जे स्वच्छ हवा असते ती स्वच्छ हवा भेटत नाही. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहात तुम्ही लोकं. का? कारण की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही फक्त जात, धर्म आणि इतर गोष्टींमध्ये अडकून पडलेले आहात. तुम्ही विचार करा आज त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती असेल. तुम्ही विचार करा फक्त. गणेशोत्सव आता काही दिवसांवरती आहेत आणि तिकडे काय माहोल असेल. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, की सुविधांवरती तुम्ही फोकस करा. सुविधा मागा. जे राजकारण तुमच्याबरोबर जाती आणि धर्माचं करतात त्यांना बोला आमच्या सुविधा चांगल्या करा. जर ज्या प्रकारे आता शाळा सुधारण्याची मोहीम चाललेली आहे, त्याप्रकारे तुम्ही तुमच्या सुधारण्यासाठी मोहीम चालू करा. धन्यवाद.